जैन सर्वांना आजचे जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 22 ऑगस्ट 2023 शिफ्ट दुसरी. ओके. तुम्ही म्हणत असाल शरम आ रही है. अरे थोडी तो शरम, इतक्या दिवसानंतर व्हिडिओ आला, लाज वाटते का मॅडम? थोडीफार वाटते ना? हो नाही हो वाटते थोडीफार, म्हणजे आता काय करू, तुम्हीच थोडंसं समजा ना. न्यायालय भरती आहे, ठीक आहे, आणि सोबतच माझंही असतं काय ना काय, त्यामुळे हे लेक्चर मागे पडत आहे. ठीक, पण अजून तरी आलेली नाही आहे ना जाहिरात, त्यामुळे थोडंसं न्यायालय भरतीवर फोकस करत आहे मी. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका यार, मी एकदम लवकर हे पण संपून टाकेन, 2 व्हिडिओ आणेन, ठीक आहे, टेन्शन नका घेऊ. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. सायन्सचा प्रश्न दिसत आहे, हा आहे इंग्लिशमध्ये आहे, काही टेन्शन नाही. इन द ह्युमन बॉडी विच मिनरल इज इसेन्शियल फॉर द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस इन द नर्व फायबर्स. ठीक आहे, आता हे प्रश्न काय म्हणत आहे, साध्या सोप्या भाषेमध्ये सांगते मी तुम्हाला. पहा, तुम्ही पोळी बनवताना भाजतं, कधी कधी मच्छर चावतो, तर ते तुला भाजले म्हणून ब्रेनकडे मेसेज जातो, है ना. हे आपण शिकत आलेलो आहोत शाळेमध्ये. तर हे ब्रेनला मेसेज जातं, पण ते ब्रेनला मेसेज कुठल्या मिनरलने जातं हे विचारत आहेत आपल्याला. तर 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 सोडियम या मिनरलमुळे होतं ही गोष्ट, ठीक आहे. सोडियम सोबतच कुठला, पोटॅशियम. ठीक, तर सोडियम आणि पोटॅशियम हे इम्पॉर्टंट घटक आहेत. कॉपर हे रक्तातील जे काही लाल पेशी आहे त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ॲल्युमिनियम इम्पॉर्टंट नाही आहे, खूप जास्त बनेल तर ते घातक असतं शरीरासाठी. फ्लोरीन दात आणि हाडांसाठी इम्पॉर्टंट आहे, त्यांना मजबूत करण्यासाठी, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फेब्रुवारी 2023 हा करंटचा क्वेश्चन आहे आणि गरजेचा नाही आहे, त्यामुळे स्किप करूया. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोण संविधान सभेत समाविष्ट असलेली एकमेव दलित महिला होती? दलित महिला विचारलेली आहे त्यांनी, तर दाक्षे आणि वेलायुधन होत्या. बाकीचे ऑप्शन इम्पॉर्टंट नाही आहे, हे डायरेक्ट क्वेश्चन पाठ करून ठेवा, तुम्हाला परत हे प्रश्न विचारू शकतात ते. चौथा प्रश्न पहा, महालवारी ही जमीन महसूल पद्धतींपैकी एक पद्धती डॅश याने तयार केली? तर हॉल्ट मेकॅन्झीने तयार केलेली आहे 1822 मध्ये. कुठे कुठे? पंजाब, यूपी, हे आपलं बऱ्याच वेळा झालेलं आहे, ठीक. परत अजून 2 पद्धती होत्या, कुठल्या? रयतवारी पद्धत, जमीनदारी पद्धत. रयतवारीलाच जमीनदारीला कायमधारा पद्धत म्हणतात, ठीक आहे. तर रयतवारी पद्धत केव्हा आली होती? 1820 मध्ये. जमीनदारी पद्धत केव्हा आली होती? 1793 मध्ये. कोण आणली होती रयतवारी पद्धत? रयतवारी पद्धत आणलं होतं थॉमस मुनरो, हा. आणि रीड पण होते, मार्क रीड असं काहीतरी नाव होतं, पण थॉमस मुनरो हे दिसतील तुम्हाला ऑप्शन मध्ये, त्यामुळे तेच पाठ ठेवा. कुठे आली होती? मद्रास, मुंबई. कायमधारा पद्धत कुठे होती? ती होती बंगाल, बिहार, बी असं सांगितलं होतं मी तुम्हाला. 1793 मध्ये आली होती, कॉर्नवॉलिसने आणली होती, ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. चला अजून काय, लॉर्ड कर्झन बद्दल लिहिलेलं आहे, तर बंगालची फाळणी 1905 मध्ये केली होती. असं तर चांगले कामं केले होते यांनी, पण नंतर जेव्हा बंगालची फाळणी केली देशाच्या नजरेत पडला, ठीक आहे. शत्रू मानायला लागले, हा खलनायक बनला नंतर चालून. आणि वॉरेन हेस्टिंग यांनी काय आणलं होतं, तर जी दुहेरी शासन व्यवस्था होती, कोणी आणली होती यार, नाव एकदम आठवत नाहीये, ती शासन व्यवस्था यांनी कट केली, ठीक. आणि काय म्हणतात, IASचं जे काही पद आहे त्यांनी निर्माण केलं होतं, ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता प्रतिलेख आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक कार्यालयात काम करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी जारी केले जाते, ज्याचा त्याला किंवा तिला अधिकार नाही? तर क्यू वॉरंटो सांगितलंय मी तुम्हाला 5 रेट्स कालच्या परवाच्या ह्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये पण सांगितलेले आहेत तलाठीच्या.
स्वाधिकार. ठीक. नेक्स्ट परत सांगणार नाही मी हे. विच विटॅमिन इज कॅरेक्टराइज्ड बाय अ कोबाल्ट सायनाइड लिंकेज. तर सायनोकोबालामाइन. ठीक आहे. B12 ला आपण काय म्हणतो? सायनोकोबालामाइन. विटॅमिन डी हाडांसाठी असतं. विटॅमिन सी एस्कॉर्बिक ऍसिड. विटॅमिन ए नाईट ब्लाइंडनेस साठी असतं. तर इथे उत्तर काय आहे? विटॅमिन B12. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात श्रीमती नथुबाई दामोदर ठाकरसी पहिला शिफ्ट 17 ऑगस्ट 2023 पहिली शिफ्ट मध्येच हा प्रश्न विचारला होता, पण नाव SNDT दिलं होतं. श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरसी. धोंडो केशव कर्वे. ठेंगडी हे नाही इम्पॉर्टंट. बाबा आमटे पण ते सांगितले मी, आनंद भवन, विनोबा भावे, भूदानचं वगैरे. ठीक आहे. 8वा प्रश्न पहा. कोणते सरन्यायाधीश म्हणाले की मूलभूत कर्तव्य ही पांडित्यदर्शक किंवा तांत्रिक हेतूसाठी नसून सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे? तर VN रमन्ना यांनी म्हटलं होतं. सरन्यायाधीश होऊन गेलेले हे तिघे पण होते, पण त्यांनी काही असं वक्तव्य केलेलं नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन. 9वा प्रश्न. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशामध्ये आढळणारे कोणते झाड टिकाऊ कडक लाकूड पुरवते? तर सुंदरीचे झाड. आणि इथे या प्रदेशाला सुंदरबन म्हणतात. काय म्हणतात? सुंदरबन. सुंदरबनचा अर्थच BAN. तिकडे वनला बन म्हणतात, किंवा काहीतरी जे काही व पासून स्टार्ट होतं शब्द त्याला ब देतात ते नाव त्या साईडला. तर गंगा ब्रह्मपुत्रा या त्रिभुज प्रदेश हा काय सुंदरबनचा प्रदेश आहे. इथे सुंदरीचे झाड आहेत. हे जे सुंदरीचे झाड असतात ना, हे खारट पाण्यामध्ये पण काय होतात? टिकतात. ते सडत नाहीत. त्याच्यामुळे काय बोट बनवतात. बोट म्हणजे काय? जहाजी बनवतात. ठीक. जहाज. किंवा एखाद्या ठिकाणी खूप पाऊस पडत असेल, जसे की मौसिनराम. काय स्पेलिंग आहे त्याची? यार येत नाहीये मला स्पेलिंग. तर मौसिनराम जे आहे त्या ठिकाणी खूप पाऊस पडतो पूर्ण जगभरात. हे गोष्ट लक्षात ठेवा. कुठे आहे मौसिनराम? मेघालयामध्ये आहे. ठीक. तर तिथे कदाचित काय म्हणतात, जर झाड जर घर लाकडाचं बनवायचं असेल तर सुंदरीचे झाड वापरले जाऊ शकतात. काय हरकत नाहीये. वडाचे झाड कॉमन आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे देशभरात आपल्याला पाहायला मिळतात. देवदार झाड क्रिसमस ट्री सारखं मी सांगितलेलं आहे. मग हे थंड ठिकाणी पाहायला मिळतील ना, जे की हिमालयाज वगैरे. ठीक आहे. का तिथे बऱ्याच वेळा सांगितलंय, बर्फ पडला की मग ते झाड आपल्या असं बर्फ सांडून टाकतात असे खाली स्वतःच्या रक्षणासाठी. सागवानाचे झाड. सागवान कुठे जास्त आढळतात? सागवान जे काही असं खूप जंगल आहे, जिथे खूप पानझड होते, त्या ठिकाणी ते आढळतात. ठीक आहे. खालीलपैकी कोण भारत सेवक समाजाचे संस्थापक आहेत? तर भारत सेवक समाज जेव्हा बंगालची फाळणी काय लॉर्ड कर्जनी काय केलं होतं? बंगालची फाळणी 1905 मध्ये केली होती, तेव्हाच भारत सेवक समाजाची स्थापना झाली होती. ठीक आहे. ह्याचा त्याचा काही संबंध आहे का? असा काही संबंध नाही, पण आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी असे काही ट्रिक्स वापरणं गरजेचं आहे. ठीक. तर ज्योतिबा फुले हे त्या संबंधी नव्हते, पण नटेशप्पाजी, गोपाळकृष्ण गोखले तर संस्थापक होते. ठीक आहे. अनंत विनायक पटवर्धन हे तिघेही याशी संबंधित होते. कशाशी? भारत सेवक समाजशी. आणि ज्योतिबा फुले त्यांनी 1873 मध्ये नावच येत नाही मला, कसं काय कसं होतं, सवाय राहिलं नाही ना. सार्वजनिक सत्यधर्म का? हो, सार्वजनिक सत्यधर्म ज्योतिबा फुलेंनी आणलेला आहे. ऑप्शनची सवय लागली. त्यांनी जेव्हा उलटा प्रश्न केला तेव्हा गोंधळ होतो. ठीक. करंटचा क्वेश्चन आहे, नको करायला. नेक्स्ट. 2023 पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात हिंदू लोकसंख्या अल्पसंख्याक आहे? तर मिझोराम या राज्यात आहे. जर आपल्याला येथे केंद्रशासित प्रदेश विचारला असता तर लक्षद्वीप असता. लक्षद्वीप. इथे हिंदू धर्म कमी आहे. मिझोराम मध्ये हिंदू धर्म नाही तर कुठला धर्म आहे? ख्रिश्चन धर्म. ठीक आहे. आणि सर्वात जास्त हिंदू धर्म कुठे आहे? UP मध्ये.
म्हणजे पॉप्युलेशन अनुसार, पर्सेंटेज अनुसार दुसरीकडेच कुठेतरी आहे. महाराष्ट्रात पण 80% हिंदू आहेत, 80-85%. ठीक आहे, मी पण हिंदू आहे. 13वा प्रश्न, विच इज द बेस्ट सोशल नेटवर्किंग साईट फ्रॉम अ प्रोफेशनल अँड बिझनेस पर्स्पेक्टिव्ह. तर हे प्रत्येक इंजिनियरला माहित असेल, फॉलो करतात लिंक्डइनला. ठीक, सांगायची गरज नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन, खाली दिलेल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांपैकी कोण हे इंदुप्रकाश या अँग्लो मराठी वृत्तपत्राचे संपादक होते? तर महादेव गोविंद रानडे हे होते. यांनी अजून कोणतं कार्य केलेलं आहे? पुणा सार्वजनिक सभा आणलेली आहे. पुन्हा बऱ्याच वेळा सांगितलंय मी. केव्हा आणलेली आहे? 1870 मध्ये. ठीक आहे. यांची एक बुक होती मराठा पॉवर नावाची, राईज ऑफ मराठा पॉवर, राईज ऑफ द काय मराठा पॉवर. ठीक, ज्योतिबा फुले, वामनाबाजी मोडक, आरजी भांडारकर, मगो रानडे आणि एक कुठले तरी काय नाव होतं, कुठले तरी होते पदवीधर, हे चौघे पदवीधर होते. ठीक आहे, म्हणजे भारताचे पहिले 4 पदवीधर होते हे. ठीक, नेक्स्ट. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती आयुक्त यांना डॅशच्या चौकशीनंतर केवळ राज्यपालांच्या आदेशानेच त्यांच्या पदावरून काढून टाकले जाईल. तर सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर. ठीक, नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान PMGKAY बाबत अचूक आहे? तर ही योजना 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल. PMGKAY प्रधानमंत्री काय गरीब कल्याण अन्न योजना. ठीक आहे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही आहे. आणि अचूक विधान विचारलेले आहेत, म्हणजे करेक्ट विधान विचारलेले आहेत त्यांनी. ही योजना 1 जानेवारी 2023. तर हे बरोबर आहे. 80 कोटीहून अधिक गरिबांना, हो हेही बरोबर आहे. 5 किलो तांदूळ, 5 किलो हे, 5 किलो ते असं द्यायचं, असं त्यांचं ठरलं होतं. आणि अन्नदाता आय योजना ही प्रायमरी हाऊस होल्ड PHHच्या लाभार्थींना मोफत अन्नधान्य पुरविण्याचे आहेत. तर हो, तिन्ही बरोबर आहेत. नेक्स्ट, 1948 मध्ये खालीलपैकी कोणी पुणे येथे साधना नावाचे साप्ताहिक सुरू केले? तर साने गुरुजी यांनी साधना नावाचे साप्ताहिक सुरू केले. साने गुरुजींचं पूर्ण नाव काय? पांडुरंग सदाशिव साने. ठीक आहे. अनुताई वाघ या तर आदिवासींशी संबंधित आहे, कोकण विभाग. ठीक आहे, तेथे त्यांनी आदिवासीसाठी कार्य केलेलं आहे शिक्षणासाठी. त्यांच्या बाबा आढाव गाडगे महाराज इम्पॉर्टंट नाहीये, तर आपण न पाहणं ठीक आहे. 18वा प्रश्न, खालीलपैकी कोण ही मार्च 2023 मध्ये वन्यजीव संरक्षण पुरस्कार प्राप्त करणारी जम्मू काश्मीर मधील पहिली महिला ठरली? तर आलिया मीर या ठरल्या आहेत. करंटचा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, कोणता पुरस्कार? वन्यजीव संरक्षण पुरस्कार प्राप्त. तर हा पुरस्कार 2025 मध्ये कोणाला मिळालेला आहे असं जर विचारलं तर काय सांगाल? सिद्धार्थ अग्रवाल. याची कुठली तरी कंपनी आहे यांची, आणि ते काहीतरी वाळू माफियांशी संबंधित आहेत. कोण? सिद्धार्थ अग्रवाल. परत सांगते, सिद्धार्थ, एक सेकंड. हा सिद्धार्थ अग्रवाल. मला कन्फ्युज झालं सरनेम मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोग कमाल किती केंद्रीय माहिती आयुक्तांची नेमणूक केली जाऊ शकते? तर कमाल 10. ठीक आहे, आणि पूर्ण मिळून 11 जण असतात. एक मुख्य न्यायाधीश असतात, एक कोण असतात, न्यायाधीश म्हणत आहे, सॉरी, एक मुख्य माहिती आयुक्त असतात आणि बाकी 10 आयुक्त असतात. ठीक, तर कमाल 10 जणांची गरज असते इथे. 20वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023 आयोजित केले गेले होते? तर इथे हा प्रश्न
2023च्या जागी आपण 2025 पाहू. स्वच्छ सुजल शक्ती सन्मान हे कुणाला मिळालेलं आहे? एक गुजराती आहे राजीबेन म्हणून, त्यांना मिळालेला आहे राजीबेन. ठीक. बेटन कप हॉकी स्पर्धा 2022 चे यजमानपद. आता हे 2022 जाऊ द्या, पण 2025 पाहू आपण. 2025 इंडियन आर्मीला मिळालेला आहे बेटन कप. इंडियन आर्मी कोणाला हरवून? कलकत्ताला हरवून. आणि कलकत्ताच काय म्हणतात हारला गेला आणि कलकत्त्यामध्येच व्हेन्यू होता किंवा होस्ट सिटी कोणती होती? कलकत्ता. ठीक. नेक्स्ट 22वा प्रश्न. मूलभूत कर्तव्यांच्या कार्यान्वयासाठी वर्मा समितीने खालीलपैकी कोणता अधिनियम निश्चित केला नाही? तर भारत सरकार अधिनियम हे निश्चित केला नाही त्यांनी. ठीक. बाकीचे सर्व त्यांनी निश्चित केलेले आहेत. वन संरक्षण अधिनियम 1980, 51 चा लोकप्रतिनिधित्व अधिनियम हा परत प्रश्न फिरलेला आहे. हे अगोदर झालेला होता प्रश्न. नेक्स्ट बरेच असे प्रश्न परत फिरले त्या शिफ्टमध्ये. ऑक्टोबर 2022 मध्ये पंजाबच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आशियाच्या सर्वात मोठ्या संपीडित बायोगॅस संयंत्राने उद्घाटन पार पाडले? तर इथे शब्द आलाय बायोगॅस, तर आता आपण थोडस गॅस बद्दल माहिती करूया. गॅसची काय म्हणतात खूप कमतरता भासली आपल्याला यावेळेस, म्हणजे आम्हाला नाही झाला प्रॉब्लेम असा काय, पण पाहतोय आपण टीव्हीवर की खूप गॅस कमी आहेत, लाईन वगैरे लागत आहेत. ठीक आहे. तर गॅस सिलेंडर बद्दल प्रश्न विचारू शकतात की एलपीजीचा फुल फॉर्म काय आहे? ठीक आहे. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असं म्हणतात एलपीजीला. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हे जे गॅस आहे कोणत्या गॅसने बनवलेला जातो, कोणत्या घटकांनी? तर इथे असेल प्रोपेन आणि बुटेन. प्रोपेन अधिक बुटेन. ठीक आहे. हे झालं 2. गॅस लाल कलरचा का असतो असे विचारू शकतात ते, धोक्याची सूचना देण्यासाठी. ठीक आहे. गॅसचा वास जेव्हा गॅस लीक होतो तेव्हा वास येतो, त्यातनं काय बाहेर पडतं? तर इथाईल नावाचं पदार्थ बाहेर पडतं. इथाईल जे गॅस आहे ते बाहेर पडतं. इथाईल मरकॅप्टन हे लक्षात ठेवा. मरकॅप्टन इथाईल मरकॅप्टन हे नाव आहे आणि ते बाहेर पडतं. ठीक आहे. आणि जे आपलं गॅस आहे, सिलेंडर आहे, सिलेंडर मध्ये जे गॅस आहे आपण म्हणतो त्यात गॅस आहे, पण खरं काय आहे ते लिक्विड फॉर्मने एकदम लिक्विड फॉर्म केलेला आहे. तुम्ही युट्यूब वरती जाऊन पहा की गॅस कसा बनतो, तर त्यामध्ये लिक्विड असतं. आपण जेव्हा पण गॅस खालणं बंद करतो, जे काही गॅसचं असतो ते बटन असतं ना स्विच करायचं खालीवर, ते खालणं जर बंद केलं आणि दुसऱ्या दिवशी आपण चालू केलं की त्यातनं एक पाण्यासारखं काहीतरी बाहेर पडल्यासारखं वाटतं आपल्याला. ते पाणी बाहेर येतं, तर ते थोडंसं असतं सेफ्टीसाठी असतं ते पाणी येणं बाहेर. ठीक आहे. तर विचारलं की गॅस कोणत्या फॉर्म मध्ये असतं, सॉलिड, लिक्विड, गॅस किंवा हे, आपल्याला धोका देऊ शकतात ते, तर काय म्हणणार तुम्ही? लिक्विड म्हणा. ठीक आहे. लिक्विड हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उज्ज्वला योजनाने वाट लावली यावेळेस. गॅस पाईप कनेक्शन फ्री असणार होते. ही योजना आहे केव्हाची? तर 1 मे 2016ची आहे. 2026 मध्ये जेव्हा 10 वर्ष पूर्ण झाले तेव्हा ह्या योजनेने रंगरूप दाखवले असं म्हणता येणार नाही, असं म्हणू शकत नाही. का? कारण झालं ना, थोडे दिवस थोडाफार त्रास होऊ शकतो. असं नाही की आपण समजूच शकत नाही, समजून घेणं आपलं काम आहे. बाकी तर सगळं व्यवस्थितच आहे. ठीक आहे. आणि सिलेंडरचं आपल्याला वजन विचारू शकतात, तर वजन किती असतं? 15 काहीतरी किलोग्राम असतं. ठीक आहे. केजी. अजून काय? गॅस सीएनजी. यावेळेस ज्याच्याकडे इलेक्ट्रिक स्कूटर आहेत त्यांचे कमाल आहे. सीएनजी वाले त्यांचा फुल फॉर्म काय? कंप्रेस्ड नॅचरल गॅस. ठीक. हे कशाने बनते? मिथेन. एवढंच विचारतील, यातनं बाहेर तर कदाचित जाणार नाही, पण काय माहिती काय घुमून प्रश्न विचारतील म्हणून. माझ्यासाठी नवीन टॉपिक आहे हा. ठीक आहे.
हिमालयातील कोणता प्रदेश तिस्ता आणि दिहांग नद्यांच्या दरम्यान आहे? खूप शिस्तीने मी हे प्रश्न घेतला होता आणि आसाम हिमालय उत्तर आहे. कुमाऊ विचारला तर सतलज आणि काली. नेपाळ विचारला तर काली आणि तिस्ता. ठीक. आणि पंजाब विचारलं तर सिंधू सतलज. झाला. 25वा प्रश्न, शेवटचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग युनिट सेल्युलर ऑर्गॅनिझम इज कन्सिडर्ड टू बी द लार्जेस्ट? तर इथे ॲसेटॅब्युलेरिया आहे नाव. ठीक आहे. लार्जेस्ट असतं म्हणजे यांच्या कंपॅरिझन मध्ये, पण हे दिसत नाही तरी पण सगळ्यात लार्जेस्ट असतं. अमिबा दिसतच नाही. पॅरामोशियम चपलासारखी याची काय असते, हे असते, शेप असतो. ठीक आहे, पण हे दिसत नाही. युग्लेनाला शेपूट असतं, आय थिंक सो. ठीक. सो इतके इम्पॉर्टंट आहेत. सेल बद्दल दिलेला आहे. लास्ट टाइम आपण टॉपिक सुरू केला होता सेलचा, पण इथे काय झालं, इथे आपण प्लांटचा सुरू केला होता आणि प्लांटचा तर बाकीच आहे ना, तर त्यामुळे हा एकदमच आपण ॲनिमलचा नको सुरू करायला. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विचारतात, पाहू काय करायचं ते. ठीक आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर? फास्ट झालेलं आहे का? तर बाकीचे तुम्ही पाहून घ्या कसं शिकवलंय, आणि त्यामध्ये खूप सारा डेटा दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला ग्रुप सी मध्ये आणि ग्रुप बी मध्ये पण काय म्हणतात, हेल्प होईल असा डेटा दिलेला आहे. ठीक आहे. कसं वाटलं तुम्ही नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा, आणि आवडलं असेल तर काय म्हणतात त्याला, लाईक करा. तुम्हाला काही समजलं नसेल ना, एकदा कमेंट मध्ये सांगा की काही समजत नाही, आणि शिव्या तर नका देऊ मनातल्या मनात. असं तर कमेंट मध्ये देऊ शकत नाही की मॅडम लेट येतात तुम्ही, काय तुम्ही कंटिन्यू राहत नाही. ठीक आहे ना, न्यायालय भरती आहे ना, त्यामुळे देत आहे त्यांना लेक्चर्स. ठीक आहे. तर कसं वाटलं नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.